श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद् भागवत कथामृत भाग 12. अध्याय पहिला. अष्टम स्कंध. मगरीद्वारा गजेंद्रचा पाय पकडला जाणे. त्रिकूट नावाचा एक अतिविशाल पर्वत अनेक योजने पसरलेला होता. या पर्वताच्या पायथ्याशी सुंदर सुंदर उपवने, सरोवरे, नद्या होत्या. या पर्वताच्या हिरव्यागार वनश्रीत कोकिळा, भारद्वाज, मैना आदी पक्षी आपल्या मधुर कुंजनाने तो रम्य परिसर भरून टाकीत असत. येथे सिद्ध, चारण, गंधर्व, किन्नर, विद्याधर, अप्सरा विहार करण्यास येत असत. या पर्वताच्या घनघोर अरण्यात अनेक हत्तीणींच्या समवेत एक गजेंद्र निवास करीत असे. तो अनेक मोठमोठ्या हत्तींचा सरदार होता. त्याच्या शरीराच्या गंधानेच सिंह, व्याघ्र, गेंडे आदी हिंस्र पशु पळून जाऊन लपून बसत. एकदा गजेंद्र आपल्या हत्तीणींच्या लवाजम्यासह सरोवराजवळ आला. उन्हातून आल्यामुळे त्या सर्वांनी त्या सरोवरातील मधुर पाणी यथेच्छ पिले. नंतर पाण्यात उतरून जलक्रीडा करण्यास प्रारंभ केला. जलक्रीडा करता करता गजेंद्र किनाऱ्यापासून बराच आत खोलवर पाण्यात गेला. तेथे एक मोठा मगरमच्छ पाण्यात सुस्तावला होता. गजेंद्राच्या पायाचा त्याला धक्का लागताच त्यामुळे चिडून जाऊन त्याने गजेंद्राचा पाय आपल्या तोंडात पकडून त्यास तो आत ओढू लागला. त्या गजराजाने आपला पाय मगरीच्या तोंडातून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मगरीच्या तीक्ष्ण दातातून तो सोडवता येईना. त्यावेळी त्याच्या बरोबर असलेल्या सर्व हत्तीणींनी त्याला पाण्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मगरीच्या मुखातून पायाची सुटका झाली नाही. बरेच दिवसपर्यंत पाण्यात वारंवार ओढले जाण्यामुळे त्याचे शरीर शिथिल झाले. ज्यावेळी सर्व प्रयत्न विफल झाले त्यावेळी तो भगवंतास शरण गेला. त्याने आपल्या मनास हृदयात एकाग्र केले आणि पूर्वजन्मात शिकलेल्या एका श्रेष्ठ स्तोत्राचा तो जप करीत भगवंताची स्तुती करू लागला. त्याच्या त्या आर्त स्वरात केलेल्या प्रार्थनेने स्वयं भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ज्यावेळी गजेंद्राने पाहिले की भगवान विष्णू गरुडावर बसून हातात चक्र घेऊन येत आहेत, त्यावेळी त्याने आपल्या सोंडेमध्ये कमळाचे एक सुंदर पुष्प घेऊन वर उचलले आणि म्हणाला, नारायण, जगद्गुरु, भगवान, मी आपणास नमस्कार करतो. ज्यावेळी भगवंतांनी पाहिले की गजेंद्र अत्यंत पीडित झाला आहे, ते तत्काळ गरुडावरून खाली उतरले आणि त्या मगरमच्छासहित गजेंद्रास त्यांनी पाण्याबाहेर काढले. नंतर आपल्या विष्णुचक्राने त्या नकराचे मुख फाडून गजेंद्रच्या पायाची सुटका केली. हे पाहून समस्त देव, ब्रह्मा, शंकर तसेच ऋषी, मुनी आणि गंधर्व श्रीहरीची स्तुती करू लागले. भगवंतांच्या हस्ते मृत्यू येताच तो नक्र परम आश्चर्यजनक अशा मानव शरीराने संपन्न झाला. हा नक्र पूर्वीच्या जन्मी एक श्रेष्ठ गंधर्व होता, परंतु देव ऋषींच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. भगवंताच्या कृपेने त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला उत्तम रूप प्राप्त झाले होते. त्याने भगवंताची परिक्रमा केली आणि त्यांच्या चरणी प्रणाम करून सर्वांच्या देखत तो आपल्या लोकी निघून गेला. गजेंद्रास भगवंताचा स्पर्श होताच तो अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला आणि त्याला भगवंताचेच स्वरूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी चतुर्भुज झाला. गजेंद्र पूर्वजन्मात द्रविड देशाचा राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न असे होते. महर्षी अगस्तींच्या शापामुळे त्यास ही गजयोनी प्राप्त झाली होती, परंतु भगवंतांच्या स्पर्शाने त्यांना त्यास स्वरूप प्राप्त झाले. शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, ही गजेंद्र मोक्षाची पवित्र कथा समस्त पापांचा नाश करणारी आहे. येथे अध्याय 1 ते 5 संपन्न झाले.
अध्याय 6. देवता आणि दैत्यांचे मिळून समुद्र मंथन. भगवान शंकर आणि ब्रह्मा यांनी भगवान विष्णूंची स्तुती केली. त्यावेळी भगवान म्हणाले, हे देवतांनो, तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. सध्या तुमच्या अभ्युदयाचा काल नाही, यासाठी तुम्ही दैत्यांशी मैत्री करून सर्वजण मिळून समुद्र मंथन करा. त्यातून जे अमृत निघेल त्याच्या प्राशनाने समस्त देवता अमर होतील. असुर ज्याची इच्छा करतील त्यांना ते द्या आणि शांतीने आपले हित साधून घ्या. भगवंतांच्या आदेशाप्रमाणे देवेंद्र राजा बळीकडे गेला आणि समुद्र मंथनाचा प्रस्ताव त्याने त्यांच्या समोर मांडला. बळीने या प्रस्तावाला अनुमोदन केले. मंदराचल पर्वताची रवी करून नागराज वासुकीची दोरी करून देवांनी एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने दैत्यांनी घुसळायचे असे ठरले. मंदराचल पर्वत उचलून आणणे देव आणि दैत्यांना कठीण झाले. त्यावेळी भगवंतांनी मोठ्या लीलेने तो उचलून गरुडावर स्वार होऊन आणला, परंतु तो वजनाने पाण्यात बुडू लागला. त्यावेळी भगवंतांनी कूर्मावतार घेऊन मंदराचलास आपल्या पाठीवर धारण केले. समुद्र मंथनास आरंभ झाला. समुद्रातून प्रथम विष बाहेर आले. ते घेण्यास कोणीच तयार होईना. त्यावेळी ते घेण्यासाठी भगवान शंकरांना सर्व देवतांनी प्रार्थना केली. महादेवांनी ते हलाहल प्राशन केले, परंतु ते आपल्या गळ्यातच ठेवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. देवांनी विषाचा स्वीकार केल्यामुळे दैत्य प्रसन्न झाले. यानंतर कामधेनू निघाली. ती ब्रह्मवादी ऋषींनी घेतली. त्यानंतर उच्चश्रैवा नावाचा घोडा निघाला, तो बळीराजाने घेतला. त्यानंतर ऐरावत नावाचा एक श्रेष्ठ हत्ती निघाला, तो इंद्राने घेतला. नंतर कौस्तुभ नावाचा एक दिव्यमणी निघाला, तो अजित भगवंतांनी घेतला. त्यानंतर कल्पवृक्ष प्रकट झाला, तो स्वर्गात राहिला. यानंतर अप्सरा निघाल्या. यानंतर भगवती लक्ष्मी प्रकट झाली. तिचे सर्वांनी स्वागत केले. सर्वांनी तिला भेटी दिल्या. यानंतर ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन पाठ केल्यानंतर लक्ष्मी वरमाला घेऊन योग्य वराच्या शोधात निघाली. सर्व देव आणि दैत्यांना पाहिल्यानंतर तिने भगवान विष्णूंनाच वरमाला अर्पण केली. यानंतर कन्येच्या रूपात वारुणी देवी प्रकट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी तिला स्वीकारले. यानंतर धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. असुरांनी त्यांच्या हातातील अमृत कलश ओढून घेतला आणि ते पळू लागले. याच वेळी भगवंतांनी मोहिनीचे रूप घेतले आणि ते असुरांकडे गेले. त्या मोहिनीचे अप्रतिम सौंदर्य पाहून सारे दैत्य मोहून गेले. तिने अत्यंत मधुर स्वरात दैत्यांना म्हटले, अरे बंधूंनो, तुम्ही भांडत राहाल तर अमृत कोणालाच मिळणार नाही आणि ते सांडून जाईल. तो कलश माझ्याकडे द्या, मी माझ्या नाजूक हातांनी तुम्हा सर्वांना अमृत पाजविते. दैत्य मोहिनीच्या मधुर भाषणाने भुलून गेले. त्यांनी तो कलश मोहिनीच्या हाती दिला. तिने सर्व देवांना एका रांगेत आणि दैत्यांना दुसऱ्या रांगेत बसविले. दैत्यांना म्हणाली, या देवांना थोडे थोडे पाजविते आणि बाकी सर्व तुम्हाला पाजविते. मोहिनीने मोहिनी घातल्यामुळे असुर शांतपणे प्रतीक्षा करीत बसून राहिले. मोहिनीने सर्व देवांना भराभरा अमृत पाजले, परंतु देवांच्या रांगेत राहू वेषांतर करून येऊन बसला होता आणि त्याने देवतांच्या बरोबर अमृतपान केले. परंतु सूर्य आणि चंद्रांनी हे सत्य उघडकीस आणले. भगवंतांनी तत्काळ आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे शिर धडा वेगळे केले, परंतु अमृताचा परिणाम न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले, शिर मात्र अमर झाले. ब्रह्माने त्यास ग्रह बनविले. हाच राहू बदला घेण्यासाठी पौर्णिमा आणि अमावस्येस सूर्य आणि चंद्रावर आक्रमण करीत असतो. समुद्र मंथनात अमृत देवांना मिळाले हे पाहून असुर अत्यंत क्रोधायमान झाले. त्यांनी देवांवर हल्ला केला. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर देव आणि असुरांचे घनघोर युद्ध झाले. बलीशी युद्ध करून त्यास विमानातून खाली पाडले. त्यावेळी बळी मृतप्राय झाला होता, परंतु शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी मंत्राच्या साह्याने नवजीवन त्यास प्रदान केले. देवर्षी नारदांच्या आदेशानुसार ते युद्ध थांबविण्यात आले. देव स्वर्गलोकी निघून गेले. असुरांचे सैनिक शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येमुळे पुन्हा जीवित झाले. भगवान शंकरांनी ऐकले होते की भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजविले होते. शंकरांना ते मोहिनी रूप पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती. भगवान विष्णूंनी ते अतिसुंदर नयन मनोहारी मोहिनी रूप शंकरांना दाखविले. ते पाहून भगवान शंकर सुद्धा थोड्या वेळेसाठी मोहित होऊन गेले होते. येथे अध्याय
6 ते 14 संपन्न झाला. राजा बळीचा स्वर्गावर विजय. अध्याय 15. श्री शुकदेव परीक्षिताच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले, राजन, इंद्राने बळीचा संपूर्ण पराभव करून त्याला मारले होते, परंतु शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येमुळे तो पुन्हा जीवित झाला होता. त्यावेळी बळीने आपले सर्वस्व शुक्राचार्यांच्या चरणी समर्पण केले होते. तो तन मन धनाने गुरुदेवांच्या बरोबरच समस्त भृगुवंशी ब्राह्मणांची सेवा करू लागला होता. त्यामुळे प्रभावशाली ब्राह्मण बळीवर अति प्रसन्न झाले होते. त्यांनी बळीसाठी विश्वजित यज्ञ केला. त्या यज्ञातून एक सुंदर रथ, घोडे, सिंहाचे चिन्ह असलेली ध्वजा, सोन्याच्या पत्र्याने मढविलेले धनुष्य, कधी रिकामे न होणारे बाणांचे घर आणि एक दिव्य कवच प्रकट झाले होते. पितामहा प्रल्हादाने त्यास अशी एक माला दिली होती ज्याची फुले कधीच सुकत नसत. अशा प्रकारे सुसज्ज होऊन भली मोठी सेना घेऊन बळीने स्वर्गावर स्वारी केली. इंद्र बृहस्पतींच्या आदेशानुसार स्वर्गाचे राज्य सोडून लपून बसला आणि योग्य संधीची प्रतीक्षा करीत राहिला. समस्त देवता वेश बदलून स्वर्ग सोडून निघून गेले. अशा प्रकारे बळी तिन्ही लोकांचा बलशाली सम्राट बनला. आपल्या मुलांचा झालेला पराभव आणि त्यांचे लपून राहणे याचे देवमाता अदितीला अत्यंत दुःख झाले. कश्यप ऋषी समाधीतून बाहेर आल्यानंतर ते अदितीच्या आश्रमात आले. तिने ऋषींना देवांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करून सांगितले. अदिती कश्यप ऋषींना म्हणाली, प्रभो, शत्रूंनी आपली सर्व संपत्ती, ऐश्वर्य, पद सर्व काही जिंकून घेऊन आम्हास घराबाहेर काढले आहे. आपण आपल्या संकल्पाने माझ्या कल्याणाचा काहीतरी मार्ग काढावा, ज्यामुळे आपल्या पुत्रांना पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. कश्यपाने अदितीस पयोव्रत करण्यास सांगितले आणि त्याचा विधी सांगितला. अदितीने आपल्या पतिदेवांच्या आदेशानुसार अत्यंत काटेकोरपणे 12 दिवस पर्यंत हे पयोव्रत केले. व्रताच्या समाप्तीस भगवान पुरुषोत्तम प्रकट झाले. अदितीने भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि स्तुती केली. त्यावेळी भगवान म्हणाले, हे देवतांची जननी, तू पयोव्रत केले आहेस, त्याच्या फलस्वरूप मी अंशरूपाने तुझ्या पोटी जन्म घेईन. तो बालक तुमचे रक्षण करील. येथे अध्याय 15, 16 आणि 17 संपन्न झाले. भगवान वामनांचे प्रकटीकरण आणि बळीच्या यज्ञशाळेत प्रवेश. भगवंतांच्या वरदानाप्रमाणे यथासमयी त्यांनी अंशरूपाने आदितीच्या पोटी जन्म घेतला. त्यावेळी चंद्रमा श्रवण नक्षत्रावर होता. ती भाद्रपद मासाची शुक्ल पक्षातील द्वादशी होती. भगवंतांच्या अवतरणाच्या वेळी स्वर्गात शंख, ढोल, मृदुंग, नगारे आदी वाजू लागले. अप्सरा प्रसन्न होऊन नृत्य गायन करू लागल्या. मुनी, देवता, मनु, पितर, अग्नी आदी सर्वजण भगवंतांची स्तुती करू लागले. ज्यावेळी नवबालकाचा जन्म झाला त्यावेळी त्या दिव्य शिशूस पाहून आदिती आणि कश्यप मुनी आश्चर्यचकित झाले. त्यांच्या समक्षच त्या शिशूने वामन रूप धारण केले. खरोखरी भगवंतांची लीला अगाध आहे. भगवंतांना वामन ब्रह्मचारीच्या रूपात पाहून महर्षींना खूप आनंद झाला. याच वेळी वामन भगवंतांचा उपनयन संस्कार सुद्धा केला. गायत्रीची अधिष्ठान देवता स्वयं सविताने बटूस गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. माता आदितीने कौपिन आणि कटिवस्त्र दिले. ब्रह्मदेवांनी कमंडलू आणि सरस्वतीने रुद्राक्षाची माला दिली. अशा प्रकारे वामन भगवंतांचा उपनयन संस्कार संपन्न झाला. सती शिरोमणी जगज्जननी भगवती उमाने भिक्षा दिली. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, नर्मदा नदीच्या तटावर भृगुकच्छ नावाचे अतिसुंदर स्थान आहे. येथे बळीराजाने भृगुवंशी ऋत्विज श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान केले होते. यज्ञशाळेतील सर्व लोकांनी दुरूनच वामन भगवान येत असल्याचे पाहिले. त्या बटूंच्या तेजाने प्रत्यक्ष सूर्यनारायणात येत असल्याचा सर्वांना भास झाला. याच वेळी छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडूल हातात घेतलेल्या वामन भगवंतांनी यज्ञशाळेत प्रवेश केला. त्यांना पाहून बळी राजास अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या बटूस बसण्यासाठी एक उत्तम आसन दिले. मधुरवाणीने त्या बटूचे स्वागत करून त्यांची पाद्यपूजा केली. बळीराजाने त्या बटूस म्हटले,
हे ब्राह्मण कुमार, मी आपणास नमस्कार करतो. आपण आदेश द्या, मी आपली काय सेवा करू. आपली पाद्यपूजा केल्याने माझे सर्व पाप धुवून निघाले आहेत. कुमार, ब्राह्मण कुमार, आपण काही मागू इच्छिता काय? आपणास काय हवे? गाय, सोने, घर, पवित्र अन्न, गाव, घोडे ते निसंकोचपणे मागून घ्या. वामन भगवान म्हणाले, राजन, आपण जे म्हणालात ते आपल्या कुलपरंपरेला शोभेसारखेच आहे. आपण आपल्या पूर्वजांप्रमाणेच मागितलेली वस्तू देण्यास मागे पुढे पाहणार नाही. मला माझ्या पावलांनी मोजून 3 पावले पृथ्वी दान द्या. बळी म्हणाला, अरे ब्राह्मण कुमारा, तू अजून अजाण आहेस. माझ्यासारख्या सम्राटाकडून काय मागावे ते तुला कळत नाही. 3 पावले जमीनच काय, मी तुला संपूर्ण द्वीपच्या द्वीप देईन. पुन्हा मागून घे. वामन भगवान म्हणाले, मला द्वीप घेऊन काय करायचे आहे? माझ्या 3 पावला इतकी जमीन मला पुरे आहे. बळीचे गुरुदेव शुक्राचार्य यांनी ओळखले की हा बटू कोणी सामान्य मुलगा नाही. प्रत्यक्ष भगवान विष्णूच बटूच्या रूपात येऊन दान मागत आहे. यामागे काहीतरी रहस्य आहे. त्यांनी बळीराजास बाजूस बोलावून सांगितले, अरे राजन, हा बटू सामान्य याचक नाही. हे प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहेत. त्यांना या दानाचा संकल्प करू नकोस. बळी राजा म्हणाला, गुरुदेव, आपण म्हणता तसे हा बटू जर भगवान विष्णूच असतील तर याच्यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? देवांचेही देव माझ्या घरी याचक रूपात आले आहेत. ज्यावेळी बळी राजा आपल्या शब्दावर अडून बसला त्यावेळी शुक्राचार्यांनी अतिसूक्ष्म रूप धारण करून पाण्याच्या कमंडलूच्या तोटीत ते जाऊन बसले. बळीने संकल्प सोडण्यासाठी पाणी हातावर टाकण्यासाठी कमंडलू तिरपा केला, परंतु पाणी काही पडेना. त्यावेळी बळीने कमंडलूच्या झारीमध्ये दर्भाची काडी घातली. ती कमंडलूतून सूक्ष्म रूपाने बसलेल्या शुक्राचार्यांच्या डोळ्यास लागून त्यांचा एक डोळ्यास अंधत्व आले आणि ते कमंडलूतून बाहेर निघून गेले. बळीने संकल्प सोडला आणि त्याच क्षणी भगवंतांनी आपले वामन रूप स्वरूप वाढविण्यास सुरुवात केली. ते इतके वाढले की पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, समस्त जीव त्याने व्यापून टाकले. त्यांच्या एका पावलाने समस्त पृथ्वी व्यापली गेली. दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला गेला. आता तिसरे पाऊल कोठे ठेवू असा प्रश्न भगवंतांनी केला. ते विराट स्वरूप पाहून बळी राजासह समस्त दैत्य अत्यंत भयभीत झाले होते. बळीने तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा असे सांगितले. भगवान बळीच्या सत्यवादीपणामुळे अत्यंत प्रसन्न झाले होते. ते म्हणाले, हा सावर्णी मन्वंतरात माझा परम भक्त इंद्र होईल. तोपर्यंत तो विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या सुतल लोकात राहील. नंतर बलीला उद्देशून भगवान म्हणाले, महाराज इंद्रसेन, तुमचे कल्याण असो. आता तुम्ही सर्व आप्त बांधवासह सुतल लोकात जावे. भगवंतांच्या आदेशाप्रमाणे बळी राजा आपल्या आप्त बांधव प्रजाजनासह सुतल लोकात गेला. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, अशा प्रकारे भगवंतांनी वामन अवतार घेऊन मोठ्या लीलेने युद्धाशिवाय स्वर्गाचे राज्य इंद्रास मिळवून दिले. येथे अध्याय 18 ते 23 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.